सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 9 मे 2024. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे साताऱ्यात जल्लोषात स्वागत. पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण, जोरदार घोषणाबाजी. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे शुक्रवारी दुपारी साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहावर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साही वातावरणात स्वागत केले. आजारपणातून बरे झाल्यानंतर शरद पवार हे पहिल्यांदाच साताऱ्यात येत असल्याने त्यांच्यावर फुलांची उधळण करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज दिनांक 9 मे रोजी पुण्यतिथी असून या कार्यक्रमासाठी शरद पवार शुक्रवारी साताऱ्यात दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये एकात्मतेचे दर्शन, दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा थांबली असली तरी आज खासदार शरद पवार यांच्या सातारा दौऱ्यावेळी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकात्मतेचे दर्शन झाले. डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 67व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांचे शुक्रवारी दुपारी साताऱ्यात आगमन झाले. यावेळी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नेते कार्यकर्ते आले होते. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांचा समावेश होता. अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाली आणि नंतर थांबली देखील. परंतु आजच्या शरद पवारांच्या दौऱ्याने निमित्ताने दोन्ही गटातील एकत्रीकरणाचे दर्शन सर्वांना झाले. शिक्षण खात्याच्या कारभाराविरोधात 15 दिवसात धरणे आंदोलन. मराठी शाळा बंद करण्याचे षडयंत्र. शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांचा आरोप. महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था दिवसेंदिवस घासत असून शिक्षण खात्याचा मनमानी कारभाराविरोधात येत्या 15 दिवसात शिक्षणाधिकाऱ्यासमोर धरणे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी दिला. सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या तळदेव येथे झालेल्या अधिवेशनात ते बोलत होते. आमदार आसगावकर म्हणाले, राज्यातील मराठी माध्यमांचे जिल्हा परिषद शासकीय व अनुदानित शाळा बंद पडण्यामध्ये शिक्षण खात्याची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत. स्वयंअर्थ साहित्य व इंग्रजी माध्यमांच्या शाळांना कोणतीही कठोर निकष न लावता मंजुरी देत असून ग्रामीण भागातील मराठी शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आरटीआय अंतर्गत प्रवेशित गरीब विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत असून मध्यमवर्गीय पालकांचे आर्थिक लूट केले असल्याचा आरोपही त्यांनी केला. खंडाळा येथील किरकोळ कारणावरून दोघांवर गोळीबार. कायदा व सुव्यवस्थेचे 3-13. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित. खंडाळा येथे यात्रेमध्ये धक्का लागल्याच्या किरकोळ कारणातून झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलासह दोघांवर गोळीबार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली. त्यानंतर संतप्त होऊन गोळीबार करणाऱ्या आशुतोष उर्फ बंट्या संतोष जाधव राणा साखरवाडी तालुका फलटण या युवकाला पकडून बेदम मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी पुण्याला पाठवण्यात आले. त्याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावर मिळालेली माहिती आधी अशी की खंडाळा येथील यात्रेमध्ये गुरुवार रुंजी लोकनाट्य तमाशा पाहून भावासह घरी निघालेला अल्पवयीन 15 वर्षीय युवक रात्री 12च्या सुमारास आशुतोष उर्फ बंड्या जाधव याला धक्का लागला. त्यातून त्याच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. या वादाच्या पर्यवसाने अल्पवयीन मुलांवर गोळीबार करण्यात झाले. संशयिताने गावठी कट्ट्यातून 4 वेळा गोळीबार केला. त्यात दोन्ही भावंडे जखमी झाले. एकाच्या पोटात व मनगटात, दुसऱ्याच्या खोब्यावरील बाजूस एक गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाल्यावर एक गोळी मिसफायर झाली. गोळीबाराच्या घटनेनंतर संशयितासमोर असलेल्या दोघांनी दुचाकीवरून घटनास्थळावर पलायन केले. यावेळी घटनास्थळी जमलेल्या गोळीबार करणाऱ्या आशुतोष उर्फ बंड्या जाधव याला पकडून चोप दिला. यावेळी गंभीर जखमी झालेल्या तिघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे खंडाळा परिसरात खळबळ उडाली आहे. पर्यायी तालुका सातारा येथे लग्न घरावर काळाचा घाला. ट्रक द्रवित कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू. पर्यायी तालुका सातारा येथील कामती परिसरात शुक्रवारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. घरातील साहित्य ट्रकमध्ये भरत असताना अचानक ट्रक होल उतराच्या दिशेने गेल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ट्रक खाली चिरडून 3 ते 4 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये महिलांचा तसेच चिमुकलीचाही समावेश असल्याची माहिती मिळत असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बोंदवडे तालुका सातारा येथे चालत्या रिक्षेतून बाळासह आई पडली. आई ठार, बाळ जखमी. मुंबईहून सातारा तालुक्यातून वडगाव येथे यात्रेसाठी बाहेर निघालेल्या वेळेत काळाने घाला घातला. अवघ्या 2 वर्षाच्या बाळासह माता चालत्या रिक्षेतून पडली. उपचारात दोघांनी मातेचा मृत्यू झाला असून बाळावर उपचार सुरू आहेत. बोंदवडे तालुका सातारा येथे शुक्रवारी हा अपघात झाला. या घटनेमुळे समाज म्हणून शून्य झाले आहे. स्वाती प्रतीक चव्हाण वय 30 राहणार सध्या डोंबिवली मुंबई असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्रणित चव्हाण वय 2 असे जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे. करहर तालुका जावळी येथे आत्याच्या दागिने जबरदस्तीने हिसकावणाऱ्या भाच्यास पोलिसांकडून मुद्देमासाला अटक. जावळी तालुक्यातील करहर येथील महिला धक्का देऊन गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने हिसकावून नेणाऱ्या भाच्याकडून चोरीचा मुद्देमाल मेढा पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणातील संशयितास अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडीत सोडण्यात आले आहे. करहर तालुका जावळी येथील रहिवासी रोहिणी बबन दुधाने या 29 एप्रिल रोजी सायंकाळी 5:15 सुमारास स्वयंपाकघरात भांडी घासत होत्या. त्यावेळी त्यांचा भाचा आशुतोष सुरेश पांचाळ 27 राहणार करहर तालुका जावळी हल्ली राहणार पाचगणी तालुका महाबळेश्वर यांनी पाठोमागून फिर्यादीस धक्का देऊन दुखापत केली आणि त्यांच्या घरातील सोन्याचे मणिमंगळसूत्र व डोरले जबरदस्तीने तोडून पळ काढला होता. पांगरखेल तालुका खटाव येथे गळफास युवकाची आत्महत्या. पांगरखेल तालुका खटाव येथे अजिंक्य प्रकाश जगताप वय 32 यांनी वाकेश्वर हद्दीतील आंब्याच्या झाडाला गळफास देऊन आत्महत्या केल्याची नोंद वडील पोलीस ठाण्यात झाली आहे. आत्महत्येचे कारण अजून समजू शकले नाही. दैवडीत भर दिवसात दरोड्याचा थरार. नागरिकांच्या सरतेमुळे दरोड्याचा डाव फसला. 1 अटकेत 4 फरार. मान तालुक्यातील दैवडी शहरात शुक्रवारी भर दिवसात दरोड्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना घडली. मात्र स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगाने धाडसामुळे दरोडेखोरांचा हा डाव पूर्णपणे फसला.
या धाडसी कारवाईत नागरिकांनी एका आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले असून त्याची चर्चा साथीदार फरार झाले आहे. ही घटना देवळीतील तुपेवाडी रोड परिसरातील निसर्ग कॉलनीची सह काल दुपारी 4 ते 5 दरम्यान घडली. कोरेगावातील अपहरण केलेल्या मुलीची सुटका, संशयिताला अटक. कोरेगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी कोरेगाव पोलीस व सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपीला अटक करत पीडित मुलीची सुटका केली आहे. आतिश मुकुंद जावळे व 31 राहणार कुमटे तालुका कोरेगाव असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. कोरेगाव न्यायालयात हजर केले असता त्याला 4 दिवस पोलीस कोठडीत सोडण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 11 मार्च रोजी अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.